नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। मग तर शोधायलाच हवं ही बयो कोण आहे ते। बयो बयो आलती म्हणून मी गेलो तो मावशीबाई। खरं तर हे सौंदर्य पाहून एखाद्या चित्रकारानं आपली प्रतिभा पणाला लावून एखादं छानसं चित्र रेखाटावं। मला नाही वाटत मी सुंदर वगैरे आहे, आणि जर असेनच तर त्याबद्दल बोलण्याचा हक्क फक्त तुम्हाला आहे। असं राखून ठेवलेलं मागणं नंतर नाही देता आलं तर उद्या सकाळी त्या आजीच्या मागे त्या डोंगरावर जाऊन दाखव। पंत हा खर्चाचा हिशोब। आणि या पावत्या अरे हो ही देणगीची पावती राहिलीच। कसली देणगी? भैरवकाली मंदिर जीर्णोद्धार समितीला ₹100 देणगी दिली आहे आपण। कोणाच्या सांगण्यावरून? महादेवाच्या। आपला महादेव त्या समितीचा सदस्य आहे। हो का? त्याचे तीर्थरूप पैशाच्या झाडाची शेती करतात असं वाटतं की काय त्याला? अजून दमडी गमवायची अक्कल नाही आणि 100 रुपयाच्या देणग्या देत आहेत। आहे कुठे तो? महादेवा महादेवा! अरे वा, आज अचानक आमची आठवण? हे काय? हे काय आहे? देणगीची पावती। ते आम्हासही कळतंय। तुम्हाला कोणी हक्क दिला देणगी देण्याचा? आणि तुम्ही म्हणे त्या भाकड समितीचे सदस्य आहात? हो आहोत। का? त्यावरूनच त्या समितीची लायकी कळते। तुमच्यासारखे उनाडखोर काय मंदिराचा जीर्णोद्धार करणार? आणि ती भैरवकालीची गुफा, त्याचा कसला तुम्ही जीर्णोद्धार करणार? भलभलते लोक जमतात तिथे, आणि वसईत काय मंदिरांची कमतरता पडली आहे की तुम्हाला आणखी एका मंदिराची गरज पडावी? दान धर्म केल्याने आपल्या पत्रात पुण्य पडतं अण्णा। असं विकतचं पुण्य पत्रात पाडून घ्यायचं असेल ना, तर तेवढ्या दिडक्या कमवायची अक्कल कमवा। आमच्या अखत्यारीतूनच दिलेत आम्ही हे पैसे। मुळातच तुमच्याकडे ही पावती यायचं काही कारणच नव्हतं। आणि तरीही कुणाला त्याची अडचण असेल तर आम्ही तुमच्याकडनं हे कर्ज घेतलंय असं समजा। आम्ही ते फेडू। तुम्ही सांगाल त्या व्याजा सकट फेडू। तोंड बंद कर आणि चालता हो आत्ताच्या आत्ता। जाण्यापूर्वी एक बारीकसा प्रश्न विचारला तर आपली काही हरकत आहे का? काय? मान्य आहे की हे दान करून आम्ही खूप मोठं पाप केलंय, पण तुमचे जे जावई आहेत ना, माफ करा, घर जावई, कारण नसताना आपल्या कोठाराच्या डागडुजीचं जे काम काढलंय त्याचं काय? त्याचा हिशोब त्यांनी दिलाय का?
कोठाराची डागडुजी. भालचंद्र, पंत मी आपणाला सांगणारच होतो की गेले अनेक महिने चाललंय हे काम. एवढ्या दिवसात एक नवीन कोठार बांधून झालं असतं. आमच्या व्यवहारावर लक्ष ठेवता त्याचप्रमाणे इतरांच्याही व्यवहारावर लक्ष ठेवा अण्णा. त्यात तुमचंच भलं आहे. नालायक, बेशरम, फक्त जीभ चालवता येते. भालचंद्र, कोठाराच्या डागडुजीचं काय म्हणत होता महादेव? पंत म्हणजे विशेषच काही नाही. पावसाळ्याच्या आधी डागडुजीचं जे काम करून घेतो त्याचं. पावसाळ्याला अजून वेळ आहे भालचंद्रा. पंत मागच्या पावसाळ्यात डागडुजीचं काम अर्धवट राहिलं होतं. त्यामुळे बरंचसं अन्न भिजून नासलं होतं. यंदा ती नामुष्की नको म्हणून म्हटलं की आधीपासूनच तयारी करावी. पण पंत माझं चुकलं. मी आपली परवानगी घ्यायला हवी होती. पण पुन्हा एकदा माझ्या मनात विचार आला की एवढ्या छोट्या मोठ्या बाबींसाठी आपल्याला त्रास द्यायचा म्हणजे. पण पंत, शेवटी आपण मालक आहात आणि नोकराचं कर्तव्य. भालचंद्रा, खबरदार पुन्हा स्वतःला नोकर म्हणवशील तर. नाही पंत, माझं चुकलं. डागडुजीसाठी जो काही खर्च आला त्याचा सगळा हिशेब माझ्याकडे आहे. आपण म्हणत असाल तर मी. भालचंद्र, असल्या निरुद्योगी रिकामटेकड्या लोकांचे टोमणे मनाला लावून घेऊ नकोस. आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पंत, मालक. अरे सोपाने, तू कोठारात काय करत होतास? डागडुजीचं काम चालू आहे, बघत होतो. असा लपत छपत का आलास? नाही जी. घाबरलायस का असा? नाही, म्हणजे एकदम मोरत तुम्हाला बघितलं. सोपान्या, काही गडबड नाहीये ना? नाही मालक, येऊ का? लय काम पडले ते. महादेव दादा. काय रे, काय झालं? दादा, तुझी जादूची अंगठी आणल्यास ना, ते देशील मला? आम्ही तुला काय सांगितलंय? वय वर्ष 15 पूर्ण झाल्यानंतर. पण दादा, फक्त उद्याचा दिवस. शाळेतून आल्यावर परत तुलाच घे. उद्या काय असं? काय नाही. दिनू, आमच्या दिनूचं काहीतरी गुपित दिसतंय. महादेव दादाला नाही सांगणार? नाही, काय नाही, मी जातो. दिनू, 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 दिनू.
मामनजी, येऊ का? ये बाळ. प्रसाद घ्या. आज सासूबाईंची पुण्यतिथी आहे ना? लक्षात आहे तुझ्या पार्वती? अर्थातच. आम्हाला वाटलं फक्त आमच्याच आठवणीत राहिला असेल आजचा दिवस. पुरती 10 वर्ष झाली सिंधू गेल्याला. दिनू अवघा 3 दिवसाचा होता तेव्हा. असो, आम्हाला कौतुक वाटतं पार्वती तुझं. का? आमच्या लेकांनाही आजच्या दिवसाचं महत्व कदाचित ठाऊक नसेल, पण तू या घरची सून असून सुद्धा तुला. मी लेक आहे या घरची मामनजी, तुम्हीच म्हणता ना? तेही खरंच आहे म्हणा. आणि यांच्याही लक्षात आहे. ह्यांनीच मला सांगितलं शंभू महादेवाच्या देवळात सासूबाईंच्या नावची पूजा घाल म्हणून. तो स्वतः बसणार आहे पूजेला? हे म्हणत होते दिनूच्या हातून पूजा झाली तर. ठीक आहे, पण दिनूला शाळा असेल आज. त्याची शाळा सुटली की मीच घेऊन जाईन त्याला मंदिरात. ठीक आहे, फक्त जाण्यापूर्वी आम्हाला भेटून जा. सिंधूच्या नावे देणगीही देऊ मंदिराला. बर. सोपान, पोहेराचं काम ताबडतोब थांबव. हा अहो पर मला पण भिन काय नाही, थांबव म्हणजे थांबव. महादेवाला संशय आलाय. तो तिथं आला होता? नाही जी, पण कामगारासनी विचारित होता कोणतं काम काय काम. ताबडतोब थांबव. अहो पर मला काम पुरं होत आलं या. हत्ती गेला शेपूट राहिले असं झालं या. अरे मूर्ख, एका शिफ्टीनं अख्खी लंका जाळली होती. आम्हाला कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. राहिलं थांबितो काम. परत कवा सुरू करायचं? आमच्या डोक्यात एक कल्पना आहे. आम्ही पंतांशी बोलून महादेवाला कुठेतरी दूर पाठवायची व्यवस्था करतो. एकदा का तो काटा आमच्या वाटेतनं दूर गेला की मग. पर मालक, दोघही एकमेकाच्या नाकामोर बी उभं राहत नाही तर मग. या अनाथ भाल्याचा भालचंद्रराव कसा झाला हे तुला नाही कळायचं सोपान्या. या वाड्याच्या किल्ल्या नसतील आमच्याकडे, पण या वाड्यात राहणाऱ्या माणसांच्या किल्ल्या आम्ही आमच्या मुठीत घट्ट धरून आहोत. कुठली चावी फिरवली की कोण कसा डुलतो हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुझा चल आणि काम थांबव. आणि हो, झालेल्या कामाचे पैसे देऊन टाकते ना. आणि त्यांना म्हणावं गावात जाऊन थोबाड उचकटू नका, नाही तर कायमचे मुके व्हाल. चल निघतो. जी. नमस्कार वहिनी. नमस्कार. कशा आहात? मी ठीक आहे. आणि पंत कशा आहे? सगळे ठीक आहेत. आज इकडे कुणीकडे? दिनूला न्यायला आले. शाळा तर कधीच सुटली. तो तर सुट्टीची गंड त्याला त्यालाच पळाला. पळाला? असा काय हा? जरा उशीर झाला तर थांबायचं ना. तो तर टेकडीच्या दिशेने गेला. काय? तो आणि अमृता त्यांच्या वर्गात सुद्धा काहीतरी बोलणं चालू होतं. गुरुजी ओरडले देखील त्यांना. दिनू आणि टेकडीच्या दिशेने. दिनू, दिनू,
आलीस, यायचीच होतेस. आपण कोण? म्या कोण, तू कोण, यो कोण, त्यो कोण, जगणार कोण, मरणार कोण. अहो दिनू, 10 वर्षाचा मुलगा, माझा धीर. तुम्ही पाहिलत का हो त्याला? इकडेच आलाय कुठेतरी. त्याच्याबरोबर एक लहान मुलगी सुद्धा आहे, त्याच्याच वयाची. इकडे आलेत का हो कुठे? तिकडे गेलेत? तिथं जाऊनच समद संपल तुझा स्वाद बी. आणि तू बी. मालक, मालक, ती अडगळीची खोली साफ करून घ्यायला हवी. बर, फारच अडगळ झाली होती ते. म्हणूनच तिला अडगळीची खोली म्हणतात विष्णू. हो, पण तरी सुद्धा साफ करून घ्यायला हवी. कारण त्या दिवशी मी तिकडे लपलो होतो ना, तेव्हा मालक. त्या दिवशी म्हणजे? हा, म्हणजे लग्नाच्या भयानं त्या दिवशी तू सशासारखा पळत सुटला होतास, तेव्हाची गोष्ट सांगतोयस का? मालक, तुम्हाला लग्नाशिवाय दुसरा विषयच नाही का हो? मी कुठे विषय काढला विष्णू? मी फक्त एक आठवण सांगितली हो. समर्थ रामदास जसे विश्वाची चिंता करत फडताळात लपून बसले होते, तसा तू अडगळीच्या खोलीत लपून बसला होता. फरक इतकाच की ते बोहल्यावरून पळाले, तू बोहल्यापर्यंत पोचायचे कष्ट देखील घेतले नाहीस. मालक, आता मुलांची लग्न झाली. चंदूला तर मुलगा सुद्धा आहे. प्रियाचं केव्हाही होईल. अशा वेळी मी मुंडवळ्या बांधून बोहल्यावर उभा राहू का? तुझी इच्छा असेल तर सगळं काही होईल. मुलं देखील आनंदाने येतील हो काकाच्या लग्नाला. काय? हरलो मालक, तुमच्या पुढे मी पूर्णपणे हरलो. बाप आहे मी तुम्हा सर्वांचा विष्णू. असो, सोलापूरची गाडी कोल्हापूरला नेण्यात काही अर्थ नाही. विषय अडगळीची खोली साफ करण्याचा होता. कधी माणसांना बोलवून साफ करून घेऊ तेवढं सांगा. तुझ्या सवडीनं बोलवून घे, त्यात विचारायचं ते काय? ठीक आहे, उद्या माणसं बोलवतो आणि साफ करून घेतो. उगाच राहायला नको. काय लग्न? अरे आपला तोच विषय चालला होता ना, म्हणून मला श्रीराम श्रीराम श्रीराम. बाळकाका, ही डायरी. ही डायरी तुझ्याकडे कशी चंदू? काल मी एका कामासाठी यशवंतरावांच्याकडे गेलो होतो. काही पेपर्स घ्यायचे होते. त्या पेपर्स बरोबरच चुकून ही डायरी माझ्याकडे आली. व्हॉट? ही डायरी यशवंतराव सरंजामेकडे? मला काही कळलं नाही म्हणून मी ताबडतोब तुला. तू वाचलीस? नाही रे, निखिलचं नाव वाचलं आणि लगेचच तुला फोन केला. पण मला कळत नाही, ही डायरी यशवंतरावाला मुलगा आहे ना एक? त्याचं इथं काय काका? सुलेखा.
सुलेखाचा मित्र आहे तो. ते दोघं भेटतात अजून? मला असं कळलं की म्हणजे यशवंतरावांच्याकडून असं कळलं की ते दोघं लवकरच लग्न करतायत. ही डायरी दिल्याबद्दल थँक्स चंदू. काय काका, मला कळत नाही की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन मी चंदू. पण मला काही लोकांकडून माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत.